आजची रेसिपी माझा डॉग फेसबुक त्याच्यासाठी समर्पित आहे. दरवर्षी ह्या सीझनमध्ये म्हणजे गरमीमध्ये त्याच्यासाठी घरगुती आईस्क्रीम मी बनवायची. 15 दिवसातनं एक आईस्क्रीम बनवायची, कारण रोज त्याला रात्री थोडं थोडं लागायचं, गरम भरपूर व्हायचं म्हणून. 1.5 लिटर दूध घेतलं आहे आणि 1/4 कप साखर पूर्ण भरून घेतली आणि 2 टेबलस्पून एक्स्ट्रा. आणि त्याला घट्ट करण्यासाठी 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर व्हॅनिला फ्लेवरची, तुम्ही कोणतीही घेतली तरी चालेल. आणि 1/4 कप दुधामध्ये तिला छान मिक्स करून घ्यायचं. एकीकडे दूध तापवत ठेवलं आहे मी. त्याला हे आईस्क्रीम भरपूर आवडायचं. विकतचं आणायचं त्याच्यापेक्षा घरगुती बनवून मस्त, आणि साखर कमी घालायची, कारण विकतच्यामध्ये साखर भरपूर असते. ह्याच्यात मी थोडी कमी घालायची आणि आवडीने खायचा तो. 15 दिवसातनं एकदा, 15-20 दिवसातनं मला बनवायला लागायचं. आता हे 1.5 लिटर दूध आहे, म्हणजे 3 कप मोजून छान उकळून घ्यायचं. फुल फॅटवालं दूध मिळतं ते घ्यायचं, ज्याच्यामध्ये घट्टवालं म्हशीचं दूध. आता हे मिक्स केलेलं कस्टर्ड आणि कॉर्नफ्लॉवरचं जी पेस्ट आहे, दूध चांगलं उकळल्यानंतर त्याच्यात मिक्स करायचं आणि हलवत राहायचं आहे. लाकडी चमचा घ्या, त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून. आणि अगदी एक 5 मिनटं त्याला हलवत राहायचं आहे मीडियम टू हाय गॅसवर, चांगलं ते घट्ट होईपर्यंत. हे तुम्ही तुमच्या घरी जर पेट असतील तर विकत आणण्यापेक्षा असं घरगुती बनवा, झटपट बनतं. फक्त फ्रीझरमध्ये थंड व्हायला एक 4 तास अगोदर, दुसऱ्यानंतर काढून दाखवते मी पुढे, तेवढा वेळ फक्त जातो. आता हे थोडंसं सेटल झालं, म्हणजे गरम असतानाच थोडंसं वाफ निघून गेली की एअरटाईट काचेच्या भांड्यामध्ये, त्याला झाकण चांगलं एअरटाईट लागलं पाहिजे, त्याच्यात काढून घ्या. आणि त्याच्यानंतर हे फ्रीझरमध्ये एक 3 ते 4 तास आपण ठेवून द्यायचं आहे, चांगलं घट्ट होण्यासाठी. गरम गरम ठेवू नका. काढल्यानंतर त्याला परत एक 10-15 मिनटं बाहेर पंख्याखाली ठेवा. नॉर्मल टेम्परेचरला आलं की त्याचं झाकण घट्ट लावा, एअरटाईट झाकण पाहिजे, आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्या एक 3 ते 4 तास. ह्याच्यावरती नंतर आपण ड्रायफ्रूट्स घालू शकतो, जसं तुमच्या पेटला आवडत असेल तसं. प्लेन असं बनवा जर ड्रायफ्रूट नसतील घालायचे. तुम्ही खाणार असाल तर ड्रायफ्रूट घाला. आजच्या आईस्क्रीममध्ये मी थोडे ड्रायफ्रूट घातलेत, कारण त्याला ते खूप आवडायचे. आता हे 3 ते 4 तासानंतर मी काढलं आहे फ्रीझरमधनं. सुरीने त्याला डिमोल्ड करूया, म्हणजे त्याचे छान तुकडे करून मिक्सरमध्ये ते छान आता भुरभरून घ्यायचं आहे, म्हणजे जे बर्फाचे जे क्रिस्टल आतमध्ये तयार होतात ते होणार नाही. आईस्क्रीम एकदम स्मूथ, मऊ आणि असं क्रीमी होईल. त्याच्यात आपण मिक्सरमध्ये जेव्हा घुसळून फिरवून घेणार आहोत तेव्हा 1/4 कप फ्रेश क्रीम मिक्स करायची आहे, अजून स्मूथ होण्यासाठी, क्रीमी होण्यासाठी. आता पहिलं डिमोल्ट करूया. बघा, परफेक्ट झालं आहे आईस्क्रीम आपलं तयार. फक्त थोडे क्रिस्टल बर्फाचे तयार होतात. चांगलं मिक्सरला ते घुसळवून घेतलं की मग ते छान असं स्मूथ होतं. फ्रेश क्रीम घरगुती दुधाचीच घेतली आहे. दूध गरम केल्यानंतर वर येतं, फुल फॅटवालं दूध घ्या म्हशीचं, त्याला छानपैकी क्रीम येते. नसेल तर तुम्ही विकतची फ्रेश क्रीम वापरू शकता 1/4 कप. त्याने तो एक क्रीमी छान असं टेस्ट तर येतेच, आणि स्मूथ होतं आईस्क्रीम. मी साखर कमी वापरली आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता. बेसिक आईस्क्रीम जे बेस आहे ना, तो असेच बनवले जातात. नंतर त्याच्यात चॉकलेट, गुलकंद, जे तुम्हाला फ्लेवर हवे ते तुम्ही ॲड करू शकता. आता मी ड्रायफ्रूट, बदामाचे आणि पिस्त्याचे काप खाली घालते, वरती खालती दोन्ही असे छान डेकोरेशनसाठी. आणि खातानाही दाताखाली ते आले की छान लागतात. ते तुम्ही ज्या भांड्यात मी आईस्क्रीम सेट करायला ठेवलं होतं त्याच भांड्यात परत मी सेट करणार आहे फ्रीझरमध्ये 3 ते 4 तासासाठी.
बघा मिक्सरमध्ये छान असं स्मूथ आईस्क्रीम आपलं तयार झालं आहे. क्रीम टाकल्याने अजून स्मूथ झालं आहे ते. तुम्ही जास्त जर अजून ते घुसळलत ना तर अजून स्मूथ होईल. आता टॅप करू आपण आणि त्याच्यावर परत मी सेट ड्रायफ्रूट टाकणार आहे. खाली पण टाकलेत, वरती पण टाकलेत आणि नंतर डिमोल्ट करणार. एक 3-4 तासानंतर आपण डिमोल्ट करू. बदामाचे आणि पिस्त्याचे काप आवडीनुसार केशरही घालू शकता, पण पेटसाठी बनवत असाल तर इतर काही घालू नका. प्लेन बनवा, आवडीने खातात. गरमीमध्ये नॉर्मली डॉग जे आहेत ना ते आईस्क्रीम आवडीने खातात. विकत हे भरपूर महाग मिळतं आणि घरगुती फ्रेश दुधाचं, क्रीमचं, हेल्दी पण आणि साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकता. शुगर फ्री करू शकता. शुगर फ्री वापरलं तरी हेल्दी आईस्क्रीम होतं. तर ड्रायफ्रूट घातलं, डेकोरेट केलं आहे. झाकण लावूया आणि फ्रीजरमध्ये 3 ते 4 तासासाठी सेट करण्यासाठी ठेवूया. 4 तासात आपलं आईस्क्रीम बघा प्रॉपर सेट झालं आहे. दिसतंय पण सुंदर. आता त्याला डिमोल्ड करूया. सुरीने चारी बाजूने असं फिरवून घ्या किंवा असं पातळ पलिता घ्या आणि हळूच त्याला असं उचला एका बाजूने की ते डिमोल्ट होतं पलटी केल्यावर. आणि मग कट करा. हवे तसे तुम्हाला स्लाईस तुम्ही करून देऊ शकता. कुल्फी मोल्डमध्ये सुद्धा हे आईस्क्रीम कुल्फीसारखं तुम्ही सेट करू शकता. पटकन डिमोल्ट होतं छानपैकी. तर त्याला हळूच पलटी करूया, कारण खाली टाकलेले ड्रायफ्रूट आपले कुठे गायब झालेत, म्हणजे ते आतमध्ये दबलेत. वरचे ड्रायफ्रूट प्रॉपर बघा सेट झालेत, दिसतंय पण छान. कट करूया आणि सर्व करूया. वरून गार्निशिंग हवे तर थोडेसे ड्रायफ्रूट टाका. आणि माझ्या फेसबुकचं आवडतं डिलिशियस आईस्क्रीम तयार आहे. आता तो नाही आहे. आज त्याला जाऊन 10 दिवस झालेत. आज 10वा दिवस आहे आणि त्याच्या आठवणीत फेसबुक त्याच्याच अकाउंटवर पहिला व्हिडिओ हा त्याच्यासाठी मी समर्पित करते. पिगी, फेसबुक, नीना अशी त्याची वेगळी नावं होती आणि आज त्याची खूप 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 आठवण येते. 16 वर्ष तो माझ्याबरोबर होता. त्याचे आवडते आईस्क्रीम.